मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 15. एकदा मी आणि अश्वत्थामा खड्गाच्या आखाड्याजवळ उभे होतो. त्या आखाड्याभोवती पहारेसारख्या सळ्यांचं भक्कम कुंपण होतं. त्या कुंपणातील एक सळीचं टोक वाकवून कोणीतरी जमिनीला टेकवलं होतं. ते तसंच होतं. ती एकच सळी त्या कुंपणातून बाहेर पडल्यामुळं विद्रूप दिसे. ही सरळ करावी म्हणून मी तिला हात लावला तेव्हा चटकन अश्वत्थामा म्हणाला, नको करणं. सगळ्यांनी तिच्यावर प्रयोग केलेत. एके दिवशी रागाच्या भरात भीमानं ती वाकवली आहे. दुसऱ्या कोणालाही ती सरळ झालेली नाही. तोच कधीतरी ती सरळ करेल. असं? मग मी करू काय ती सरळ? मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. नाही जमायचं तुला ते. नाही जमायचं? असं? मी पायातली पादत्राणं बंद सोडवून बाजूला काढून ठेवली. उत्तरीय कमरेला गुंडाळलं आणि त्याला म्हणालो, ही सळी डाव्या हातानं पुन्हा होती तशी सरळ करून त्या कुंपणात बसवतो बघ. मी त्या सळीजवळ गेलो. एकदा आकाशात पाहिलं. गुरुदेव तळपत होते. डाव्या हातात सगळी शक्ती एकवटली. डोळे मिटून ताकदीनं ती सळी डाव्या हातानं झटक्यात वर ओढली. पहिल्या झटक्यातच ती कमरे इतकी वर आली. तिचं वर आलेलं टोक खांद्यावर घेऊन डाव्या हाताच्या पंजानं हळूहळू ते होतं तसं कुंपणाच्या मंडलात मी पुन्हा बसवलं. अश्वत्थामा गप्पच बसला. माझ्या पाठीवर थाप मारण्यासाठी त्यानं आपला हात पाठीवर टेकवला, पण लागलीच त्यानं तो वर उचलला. काय झालं रे अश्वत्थामन? मी त्याला आश्चर्यानं विचारलं. अरे, तुझ्या अंगाचा अग्नीसारखा चटका बसतोय. भेदरट नजरेनं माझ्याकडं पाहत त्यानं उत्तर दिलं. त्यानंतर कधीतरी भीमानं ती सरळ केलेली सळी पाहिली असावी. तो रोज एकदा सळी वाकडी करून जात होता. मी रोज रात्री त्यानं वाकडी केलेली सळी डाव्या हातानं सरळ करत होतो. हे छुपसत्र चांगलं 1 मास चाललं. प्रत्येक वर्षाच्या शेवटी युद्धशाळेत एक मोठा यज्ञ होत असे. त्या यज्ञासाठी एक विचित्र प्रथा गुरु द्रोणांनी घालून दिली होती. युद्धशाळेतल्या प्रत्येक शिष्याला बळी देण्यासाठी एक एक जिवंत प्राणी अरण्यातून पकडून आणून अर्पण करावा लागे. कुणीतरी त्यांना त्या प्रथेबद्दल विचारलं होतं. त्याला उत्तर देत ते म्हणाले, त्यामुळे विद्यार्थी स्वावलंबी आणि धैर्यशील होतो. एका वर्षीच्या यज्ञाच्या वेळी एक अविस्मरणीय गोष्ट घडली. आम्ही सर्वजण राजनगरातून जिवंत प्राणी आणण्यासाठी म्हणून अरण्याकडं निघालो. अरण्य लागताच सगळे 10 दिशांना पांगलो. मी पूर्वेकडची बाजू धरली. चालताना मला असं वाटलं, यापूर्वी आपण हरिण, सांबर, रानजनावर असे प्राणी अर्पण केलेत. यावर्षी त्याहीपेक्षा बलवान प्राणी अर्पण केला पाहिजे. यापेक्षा बलिष्ठ प्राणी कोणता? हत्ती? छे, लाकडं फोडणारा अवजड बेंगरूळ प्राणी तो. अश्व? छे छे, अश्वाला पकडता येईल, पण त्यासाठी 2-4 दिवस तरी लागतील. तोपर्यंत यज्ञ होऊनही जाईल. मग कोणता प्राणी? चितळ, लांडगा, तरस? छे, सगळ्यात सामर्थ्यवान प्राणी कोणता? कोणता बरं? वाघ. बस, यावर्षी आपण वाघच अर्पण करायचा. त्यासाठी घोर अरण्यात जावं लागणार. काही हरकत नाही, जायचं. मी सीमा सोडतानाच निश्चय केला. झपाझप पावलं टाकत डोळे चारीकडे गरगरत फिरवत राहिलो. दिवसभर घनदाट अरण्यात भटकलो. अनेक प्राणी भेटले, पण वाघ दिसलाच नाही. दिवसभर भटकल्यामुळं तहान मात्र भरपूर लागली होती. संध्याकाळ होत आली होती. पाखरं घरट्यांकडं परतत होती. तोंडावरचा घाम पुसत बहुधा नदीच्या काठी आलो. तिथं उभा राहून मी सूर्यदेवांना वंदन केलं आणि मनोमन म्हणालो, आज तुमच्या शिष्याचा निर्धार वाया जाणार. एका काळ्या दगडावर बसून ओंजळीत पाणी घेतलं. ते तोंडाला लावणार इतक्यात एक प्रचंड धूळ पाठीमागून माझ्या अंगावर आदळलं. तोल जाऊन मी समोरच्या बहुदेच्या प्राण्यात पडलो. माझ्याबरोबर ते धूळही पाण्यात कोसळलं. बहुदेचं पाणी गढूळ झालं. मी त्या धुडाकडं पाहिलं. काळे पांढरे चित्तर असे ठिपके असलेला तो एक चित्त्या वाघ होता. पाणी पिण्यासाठी तो संध्याकाळ साधून पाणवठ्यावर आला होता. भोपळ्यासारखं त्याचं तोंड गोल गरगरीत होतं. डोळे गुंजेसारखे लाल होते. माझे डोळे आनंदानं चमकू लागले. मी पाण्यात आहे, माझी वस्त्र भिजली आहेत, या कशाचंच मला भान राहिलं नाही.
त्यानं उगारलेला पंजा तसाच वरच्या वर हातात धरला आणि त्याला फराफर ओढत पाण्याबाहेर काढलं. पण पाण्याबाहेर येत असताना जास्तच शेव चढला. माझ्या हातातला पंजा त्यानं झिडकारून काढून घेतला. पाण्याचा स्पर्श आणि माझा विरोध यांनी तो पिसाळून गेला होता. त्याचे डोळे अग्नीचा क्रोधपूर्ण वर्षाव करू लागले. जोरजोरात डरकाळ्या फोडून तो पुन्हा पुन्हा माझ्या अंगावर एकापेक्षा एक भयानक आघात चढवू लागला. मध्येच तो 5-6 हात उंच उमाळी मारी. त्याची लाल भडक जीभ माझं रक्त पिण्यासाठी एकसारखी वळवळू लागली. जबडा वासून तो माझ्या अंगावर येऊ लागला. मी त्याचे आघात थोपवू लागलो. अर्धा घटका मी आपलं रक्षण करण्यासाठी धडपडत होतो, पण तो मला आवरत नव्हता. मी माझ्या अंगाकडं पाहिलं. त्या क्रूर रानश्वापदानं 100-200 आघात चढवूनही त्याच्या तीक्ष्ण दातांचं किंवा नखाचं एक टोकसुद्धा माझ्या शरीरात घुसलं नव्हतं. माझं कातडं अभेद्य आहे. हा एकच काय, पण असले 10 वाघ मला झोपेत सुद्धा खाऊ शकणार नाहीत. एक विजेची लहर माझ्या सर्वांगातून अशी सरकन चमकून गेली. क्षणात माझं शरीर रथाच्या तापलेल्या धावेसारखं रसरशीत झालं. सर्वांगावरचं कातडं अभेद्य आहे या नुसत्या जाणीवेनंच शरीर अंगारासारखं फुलून निघालं. एकाएकी मी त्या प्राण्याच्या खाडकन थोबाडीत मारली. कळवळत तो दूर गेला. आता मीच त्याच्या पाठीवर एकापेक्षा एक भयानक आघात चढवले. वळलेल्या मुष्ठीचे भक्कम प्रहार त्याच्या पाठीवर, पोटावर, मानेवर, जिथं जागा मिळेल तिथं मारू लागलो. तोही पूर्वीपेक्षा आता जास्त खवळला. माझ्यावर प्राणांतिक आघात चढवू लागला. चांगल्या 2 घटका त्याची आणि माझी झुंज चालली. शेवटी तो दमला. माझ्या रक्ताचा एक थेंबही त्याच्या जिभेला लागला नव्हता. क्षणापूर्वी डरकाळ्या मारणारा तो वाघ आता आतल्यात गुरगुरू लागला. त्यानं आपली शेपटी भयामुळं पायात ओढली. मी त्याच्या छाताडावर बसलो. आजूबाजूच्या 15-20 हात जागेतील गवत पार उद्ध्वस्त झालं होतं. शेवटी झुडपातून काटदरीची एक वेल माझ्या पायाजवळ आली होती. एका हातानं मी ती ओढून घेतली. एक दमदार झटका मारताच मी 10-20 हात लांबीची चिवट वेल मुळासकट उपसून हातात आली. या वेलीनं त्या चित्ताचे 2-2 पाय मी एका वेळी करकचून आवळून बांधले. एक हाडा मांसाची काळी पांढरी भारमय मोळीच तयार झाली. अंधार पडला होता. ते प्रचंड धूळ खांद्यावर घेऊन मी चंद्रकोरीच्या धुसर प्रकाशात नगराकडं वळलो. नगरात आलो त्यावेळी मध्यान्ह रात्र झाली होती. अंगभर थंडगार वारा झोंबला होता. माझं उत्तरीय बहुदेच्या पाण्यातच मागं विसरून राहिलं होतं. अंगावरच्या भिजलेल्या अधरियाला धुळीचा लेप बसला होता. सगळं नगर गाढ निद्राधीन झालं होतं. वाघाच्या गुरगुरण्याचा ढगासारखा आवाज तेवढा येत होता. मी युद्धशाळेत आलो. बाकीच्या सगळ्या शिष्यांनी वणवण भटकून आणलेले प्राणी एका लाकडी खुराड्यात कोंडले होते. त्यात ते माझ्या मानेला मिशांच्या केसांनी सारख्या गुदगुल्या करणारं खांद्यावरचं धूळ मी फेकून दिलं. खुराड्यातल्या सगळ्या प्राण्यांनी भीतीनं केकाटायला सुरुवात केली. मी गडबडीत आमच्या दालनात आलो आणि वस्त्र बदलून झोपी गेलो. सकाळी यज्ञाला विधी द्यायला सुरुवात झाली. शेवटी वेदीवर बळी देण्याचा विधी आला. बळी आणण्यासाठी सगळे खुराड्याकडे धावले. त्यातला एक शिष्य आत जाऊन घाबरून तसाच परत यज्ञकुंडाजवळ आला. त्यानं गुरुद्रोणांना सांगितलं, कुणीतरी बळी द्यायला वाघ आणलाय गुरुदेव. वाघ? चल बघू. आश्चर्यानं त्यांनी पांढऱ्या भुवया उडवल्या. गुरुद्रोणांबरोबर आम्ही सर्वजण खुराड्याजवळ गेलो. तो वाघ बघताच माझी अपेक्षा होती की गुरुदेव विचारणा करून माझी पाठ थोपटतील. पण कपाळ्यांवर आठ्यांचं जाळं फेकत ते म्हणाले, हा वाघ कोणी कशाला आणलाय? अरे, यज्ञ हा शांतीसाठी करायचा असतो. यज्ञात वाघ बळी देणं निषिद्ध मानलं गेलंय. सोडून द्या त्या व्याघ्राला. पण त्याला सोडण्यासाठी कोणीच पुढं येईना. शेवटी एकटा भीम पुढं गेला. त्यानं मी बांधलेल्या त्या वेली सोडल्या. झालेल्या सर्व प्रकारानं अतिशय भ्यायलेला तो वाघ जिवाच्या आकांतानं खुराड्याच्या कुंपणावरून कितीतरी उंच उडी मारून क्षणार्धात कुठल्या कुठं पसार झाला. मला अपेक्षाभंगाचं दुःख झालंच, पण खरं तर गुरुद्रोणांच्या त्या पाणसट तत्त्वज्ञानांची चीड आली. यज्ञात क्रूर आणि हिंस्र पशु का बळी द्यायचे नाहीत? निरपराधी बोकडापेक्षा वास्तविक वाघासारखे पशूच बळी दिले पाहिजेत. बरेच दिवस झाले होते. हस्तिनापुराला जाऊन आल्यापासून एकदाच मी चंपानगरीला जाऊन आलो होतो.
तेही गुरु द्रोणांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली त्यावेळी. त्यानंतर 5 वर्ष उलटली होती. मनात असून सुद्धा एकदाही मला या 5 वर्षात चंपानगरीला जाता येत आलं नव्हतं, कारण येथे मी एक विद्यार्थी म्हणून आलो होतो. सुदैवानं मला चांगले गुरु लाभले होते. गुरूंचं गुरु असं ज्यांचं वर्णन करायचं ते साक्षात सूर्यदेव माझे गुरु होते. हस्तिनापुरातल्या आखाड्यातील दगडी चौथऱ्यावर उभं राहून मनाच्या निर्धारानं मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. त्यांनीही मला आतापर्यंत आपल्या लाडक्या शिष्यासारखं वागवलं होतं. या 6 वर्षाच्या कालात, या अर्ध्या तपात त्यांनी किती अवघड रहस्य मला सांगितली होती. त्यांची सांगण्याची भाषा कशी होती हे मला सांगता येणार नाही, पण मला त्यांनी जे जे सांगितलं होतं ते चटकन पटलं होतं. काय शिकवलं नव्हतं त्यांनी मला? बाणाच्या अवघड फेकी, द्वंद्वाचे अवघड हात, घोडा, हत्ती, उंट यांच्या नाठाळ सवयींना ताळ्यावर आणण्याच्या कला, सगळं त्यांनी माझ्या कानात सांगितलं होतं, गुपचूक आणि मूकपणं. रोज सकाळी आपल्या कोवळ्या किरणांनी असंख्य कळ्यांच्या मिटलेल्या पापड्या उघडताना ते मला सांगत, कर्णा, तूही असंच झालं पाहिजेस. आपल्या जवळचं सर्वस्व मुक्त हस्तानं भेटेल त्याला देऊन तू तुझ्या सान्निध्यातील सगळ्यांचं जीवन उजळलं पाहिजेस. किती श्रेष्ठ होता माझा गुरु. जगातल्या कोणत्या गुरुनं आपल्या शिष्याला इतक्या लहान सहान गोष्टीतून एवढी उदात्त शिकवण दिली होती? आता एकदा चंपानगरीला जाऊन त्या गुरुचे पाय गंगेच्या नितळ पाण्यात धुतलेच पाहिजेत. आता मी गंगा माता म्हणत नाही, गंगा म्हणतो, कारण बालपणीतील श्रद्धा आता व्यवहाराच्या दगडावर बोथट झाल्यात. आई एकच असते, ती जन्म देते आणि पालनपोषण करते. नदी ही नदी आहे, ती आई कशी होईल? माझी आई एकच होती, राधा माता. तिला भेटूनही बरेच दिवस झाले होते. काय वाटेल तिला आपल्याला पाहिल्यावर? माझी खात्री होती की मी गेल्याबरोबर ती मला पहिला प्रश्न विचारेल, किती वाढलास रे बसू तू, आणि गंगेच्या पाण्यात नाहीस ना गेलास कधी? कारण पुत्र, मग तो कितीही मोठा असला तरी मातेला नेहमी लहानच वाटतो. माता ही जगातली अशी एक व्यक्ती आहे की जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुला कधीच नसते. तिला माहीत असतं आपल्या पुत्रावर खरं प्रेम करणं. मी शोणाला बोलवून सांगितलं, शोणा, प्रवासाची तयारी कर, उद्या चंपानगरीला जायचंय. त्याचा चेहरा आनंदानं उजळून गेला. फार वर्षांनी आम्ही शालवृक्षासारखे धिप्पाड होऊन प्रथमच चंपानगरीला जाणार होतो, आमच्या जन्मभूमीकडं.